तर बरेच लोकांना आजकाल सवय असते स्क्रीन पुढे किंवा लॅपटॉपवर काहीतरी OTT वर बघत जेवण्याची. हो. तर त्याचा डायरेक्टली जरी पित्ताशी संबंध नसला तरी त्याच्यात असं होत असतं की तुम्ही इन्व्हॉल्व्ह असता समोरच्या गोष्टीमध्ये. त्यामुळे व्यवस्थित जे अन्न चावलं जायला पाहिजे ते चावलं जात नाही आणि ओके. त्यामुळे चंक्स म्हणजे जे तुकडे म्हणतो आपण अन्नाचे तसेच्या तसे गेले जातात. करेक्ट. थोडंफार तुम्ही चावता आणि त्याची एक चंकी पेस्ट झाली की तुम्ही घेऊन टाकता. पण आयडियली तुम्ही जे चावताय त्याच्यातनं पूर्ण युनिफॉर्म पेस्ट म्हणजे टूथपेस्ट इतकी पातळ ती पेस्ट होऊन ते गिळणं अपेक्षित आहे, तर पुढचं डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित करेक्ट. काम करू शकते. तर जर चंक्स अन्नाचे व्यवस्थित आत गेले तसेच्या तसे, तर स्टमक मध्ये ते अन्न गेल्यावर तिथे पहिल्यांदा ऍसिड असतं. तर त्या ऍसिडला ते मोठमोठे तुकडे ब्रेकडाऊन करायला खूप वेळ लागतो. ओके. आणि त्यामुळे जे 3 तासात होणारं पचन आहे त्याला 4-5 तास लागतात. मग ते तिथेच पडून राहतं. त्यामुळे ते पडून राहिल्यामुळे ते पित्त वर यायला लागतं. न चावता अन्न गिळणं किंवा तुमचं डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू आहेत, तुम्ही टीव्हीवर काहीतरी बघताय किंवा खूप बडबड करत जेवताय, तर त्याच्यात अर्धवट चावल्या गेल्यामुळे मध्ये मध्ये पाणी प्यायचं विसरल्यामुळे जो होणारा त्रास आहे इसोफेजियल रिफ्लक्स हा वाढत असतो. ओके. तर त्यामुळे त्याचा डायरेक्टली संबंध नसला तरी तुमची जे काही तुम्ही खाताय त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असणं हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच मला वाटतं आणि हे सर्रास सगळ्यांसोबत होतं. म्हणजे काही लोक बघत नाही टीव्ही, पण त्यांचं ऑफिसचं काम चालू असतं आणि एक साईडला Yes. खातात आणि सगळं आपण काम किंवा जे काय आपण करतोय त्याचं फक्त पोटासाठी करत असेल तर तेवढा 15-20 मिनिटाचा टाइम आपण स्वतःसाठी काढून जेवलं पाहिजे. नक्कीच. येस, म्हणजे आयुर्वेदात तर असं वर्णन आलंय की तुम्ही काही न बोलता शक्य असेल तर एकट्यानेच बसून जेवावं, कारण की तुम्हाला जेवढे आजूबाजूला स्टिम्युलस असतील तेवढं तुमचं अन्नावरनं लक्ष उडतं. मग नीट चावलं जात नाही, कमी खाल्लं जातं, कधी जास्त खाल्लं जातं, आवडीचा पदार्थ नकळत जास्त खाल्ला जातो, जरी आपल्याला माहितीये की ते आपल्यासाठी चांगलं नाही, आपल्याला उरलेले पदार्थ पण खायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे अन्नावर पूर्ण फोकस असून व्यवस्थित चावून मध्ये मध्ये पाणी पिऊन जेवढं गरजेचं आहे तेवढंच खाणं.